Good morning, all of you. Today we are going to study active and passive voice. Change the voice is the main topic which is always asking in English grammar. मित्रांनो, आपण चेंज द व्हॉइस मध्ये सुरुवातीला प्रेझेंट सिंपल टेन्सचं उदाहरण पाहणार आहोत. या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आय मेक अ केक आणि त्याचं आपल्याला पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना आपण ऑब्जेक्टने सुरुवात करणार आहोत. ऑब्जेक्टला सब्जेक्ट म्हणून घेणार आहोत अ केक. त्याच्यानंतर सिंपल प्रेझेंट असल्यामुळे टू बीचं रूप इज आणि मेकचं V3 मेड, बायची योजना आणि मी. या पद्धतीने आपण दिलेलं जे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस V1 याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना या सूत्रानुसार आपण त्याचं रूपांतर केलेलं आहे. यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दे आर प्लांटिंग सम ट्रीज. या ठिकाणी दे सब्जेक्ट आहे, आर प्लांटिंग प्रेझेंट कंटिन्युअस आणि सम ट्रीज हे ऑब्जेक्ट आहे. आता दिलेल्या सूत्रानुसार मित्रांनो आपण ऑब्जेक्टला सुरुवातीला सब्जेक्ट म्हणून घेणार आहोत. म्हणून सुरुवात करताना सम ट्रीज, त्यानंतर वर्तमान काळ असल्यामुळे टू बीचं रूप आर आणि कंटिन्युअस म्हणजे क्रियापदाला आयएनजी होता म्हणून या ठिकाणी आपण बीइंग वापरणार आहोत. आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप प्लांटेड. याच्यानंतर बायची योजना करून आपण देम सुद्धा या ठिकाणी घेऊ शकलो असतो. या पद्धतीने आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचं देखील ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये कसं रूपांतर करतात ते पाहिलं. देन नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्टचं एक उदाहरण या आपल्या समोर आहे मित्रांनो. समवन हॅज इटन माय मफिन. या ठिकाणी वाक्य आहे आणि या ठिकाणी जो ऑब्जेक्ट आलेला आहे माय मफिन त्याने आपण सुरुवात करणार आहोत पॅसिव्ह करताना माय मफिन. त्याच्यानंतर परफेक्ट टेन्स असल्यामुळे हॅव हॅज आपल्याला वापरावं लागेल. हॅव किंवा हॅज. माय मफिन सिंग्युलर असल्यामुळे हॅज बीन त्याच्यानंतर आणि जे क्रियापद होतं त्याचं तिसरं रूप या ठिकाणी आपण वापरू शकतो. इटन दिलेलं जे सूत्र होतं सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V3 या पद्धतीने आपण त्याचं चेंज व्हॉइस केलेलं आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये एक एक्झाम्पल आपल्या समोर आहे. लिसो हॅज नॉट बीन प्रॅक्टिसिंग इंग्लिश. निगेटिव्ह सेंटेन्स दिलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण नेहमीप्रमाणे करत आलोय सूत्रानुसार त्याच पद्धतीने इंग्लिश जे ऑब्जेक्ट होतं त्याला सुरुवातीला घेतलं. इंग्लिश हॅज नॉट बीन. बीइंग या ठिकाणी कंटिन्युअस असल्यामुळे बीइंग आपल्याला वापरावं लागेल आणि प्रॅक्टिसिंगचं तिसरं रूप प्रॅक्टिस्ड बाय. आता या ठिकाणी सब्जेक्ट दिलेला होता वरती ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये लिसा म्हणून बाय नंतर लिसाची योजना आपण करणार आहोत. या पद्धतीने मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस दिलेले सूत्र आपल्याला काळजीपूर्वक पाहायचे आणि त्या सूत्रांनुसार कशा पद्धतीने त्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करतात ते आपण या ठिकाणी या उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ शकतो. नाउ सिंपल पास्ट टेन्स. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2. दिलेलं वाक्य आहे आय व्हिजिटेड माय अंकल लास्ट वीक. या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, व्हिजिटेड V2 आणि माय अंकल हे ऑब्जेक्ट आणि लास्ट वीक त्याला जोडून आलेलं ऑब्जेक्ट आहे. याचं चेंज द व्हॉइस करताना पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना माय अंकल या ऑब्जेक्टला ॲज अ सब्जेक्ट म्हणून घेऊन आपण सुरुवात करणार आहोत. माय अंकल भूतकाळ असल्यामुळे वॉज टू बीचं रूप, व्हिजिटेडचं तिसरं रूप तेच ईडी प्रत्यय लागलेलं, बायची योजना, आयचं रूपांतर त्याची द्वितीय मी मध्ये आणि लास्ट वीक त्याला जोडून माय अंकल वॉज व्हिजिटेड बाय मी लास्ट वीक. म्हणजेच सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 या रचनेनुसार आपण त्याचं रूपांतर केलं. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण दिलेलं आहे. सॅम वॉज डिलिव्हरिंग द लेटर्स टू द डिपार्टमेंट. द लेटर्स हे ऑब्जेक्ट आहे त्याच्याने आपण सुरुवात करणार आहोत. द लेटर्स कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे वेअर बीइंग आणि त्यानंतर V3 डिलिव्हर्ड टू द डिपार्टमेंट. त्यानंतर बायची योजना आणि जो सब्जेक्ट होता सॅम तो शेवटी. या पद्धतीने सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3 या रचनेनुसार आपण पास्ट कंटिन्युअसचं सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर केलेलं आहे. यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पास्ट परफेक्ट पाहणार आहोत. पास्ट परफेक्टचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. ही हॅड रेड द बुक बिफोर निक कम. येस, नॉट रेड, रीड. ही हॅड रीड द बुक बिफोर निक कम आणि त्याचा पॅसिव्ह करताना मग या ठिकाणी जो ऑब्जेक्ट आहे द बुक हॅड बीन, हॅड नंतर बीनचा उपयोग आपण करणार आहोत. हॅड बीन रीडचं तिसरं रूप तेच आहे रीड. बिफोर निक कम
या पद्धतीने आपण त्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करू शकतो. देन पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं उदाहरण दिलेलं आहे. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस VING. आय हॅड बीन टायपिंग द एसे फॉर 3 hours बिफोर यू कम yesterday. मग त्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना द एसे हे जे ऑब्जेक्ट होतं ॲज अ सब्जेक्ट म्हणून घेणार आहोत. द एसे हॅड बीन बीइंग टाइप्ड. बघा हॅड बीन नंतर आपण बीइंग वापरणार आहोत. त्याच्यानंतर टायपिंग याचं तिसरं रूप आहे टाइप्ड फॉर 3 hours बिफोर यू कम yesterday. या पद्धतीने याचं देखील पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचं देखील आपण पॅसिव्ह मध्ये रूपांतर करतोय. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस बीइंग प्लस V3 या फॉर्मॅटमध्ये. देन फ्युचर सिंपल फ्युचर दिलेलं आहे. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1. त्याचं सेंटेन्स दिलं आहे माय पॅरेंट्स विल टेक अस टू द पार्क. आणि याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना या ठिकाणी अस हे जे ऑब्जेक्ट आलेलं आहे मित्रांनो त्याची प्रथमा आपण वी ने सुरुवात करणार आहोत. वी विल बी टेकन टू द पार्क बाय अवर पॅरेंट्स. सब्जेक्ट प्लस विल बी प्लस V3 या फॉर्म्युल्यानुसार त्याचं आपण पॅसिव्ह मध्ये रूपांतर करणार आहोत. फ्युचर विथ बी गोइंग टू या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो. फ्युचर टेन्सचं आय एम गोइंग टू रीड द बुक. या वाक्यामध्ये या ठिकाणी गोइंग टूचा उपयोग केलेला आहे. द बुक हे ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं जे पॅसिव्हचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस ॲमिजार गोइंग टू बी प्लस V3. तर या पद्धतीने आपण द बुक या जे ऑब्जेक्ट आहे द बुक त्यानंतर वर्तमान काळ असल्या कारणाने टू बीचं रूप या ठिकाणी चेंज होणार आहे. सिंग्युलर असल्यामुळे इज गोइंग टू बीची रचना वापरली आपण. त्यानंतर रीड बायची योजना केली आणि मी या पद्धतीने आपण गोइंग टूचा सुद्धा पॅसिव्हाइज करू शकतो. देन फ्युचर परफेक्ट विथ विल. आय विल हॅव फिनिश्ड माय रिपोर्ट बाय द एंड ऑफ धिस मंथ. आणि त्याचं पॅसिव्ह करताना सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस V3. आणि या ठिकाणी ऑब्जेक्ट जे आहे माय रिपोर्ट त्यानंतर विल हॅव बीनची रचना आपण घेणार आहोत. त्यानंतर V3 फिनिश्ड ईडी प्रत्यय लागलेलं आणि बायच्या योजनेनंतर द एंड ऑफ धिस मंथ या पद्धतीने आपण त्याचं फ्युचर परफेक्टचं सुद्धा चेंज करू शकतो. द फ्युचर परफेक्ट विथ बी गोइंग टू. फ्युचर परफेक्ट गोइंग टू असलेला तर त्याचं जे उदाहरण आहे एक्झाम्पल या ठिकाणी आपल्यासमोर आहे. आय एम गोइंग टू हॅव फिनिश्ड माय रिपोर्ट बाय द एंड ऑफ धिस मंथ. आणि याचा आता पॅसिव्ह करताना माय रिपोर्टने सुरुवात करणार आहोत. माय रिपोर्ट या ठिकाणी वर्तमानकाळी टू बीचं रूप इज गोइंग टू हॅव बीन या पद्धतीने त्याची रचना आपण करणार आहोत. त्यानंतर फिनिश्ड क्रियापदाचं तिसरं रूप बायची योजना द एंड ऑफ धिस मंथ. म्हणजेच पॅसिव्हचा जो फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस गोइंग टू हॅव बीन आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप या पद्धतीने फ्युचर परफेक्ट विथ बी गोइंग टू याचं देखील आपण या ठिकाणी चेंज द वॉइस या पद्धतीने करू शकतो. याच्यामध्ये फॉर्म्युला आणि एक्झाम्पल्स आपल्याला काळजीपूर्वक समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस विथ विलचं उदाहरण दिलेलं आहे. ही इज गोइंग टू हॅव बीन वॉचिंग TV. आता या ठिकाणी TV हे ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं पॅसिव्ह करताना TVने आपल्याला सुरुवात करावी लागेल. TV नंतर वर्तमानकाळी टू बीचं रूप इज गोइंग टू. यस वर्तमानकाळी टू बीचं रूप म्हणजे ही फ्युचरची रचना आहे. TV इज गोइंग टू हॅव बीन. त्याच्यानंतर कंटिन्युअस VING असल्यामुळे आपण बीइंगचा वापर करणार आहोत आणि ज्याला क्रियापदाला ING लागलेला आहे त्याला ईडी प्रत्यय लावून त्याचं V3 वॉच्ड बायची योजना आणि हीची द्वितीय हिम. म्हणजेच TV इज गोइंग टू हॅव बीन बीइंग वॉच्ड बाय हिम या पद्धतीने त्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करू शकतो. देन फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस विथ बी गोइंग टू त्याचं एक्झाम्पल दिलं ही इज गोइंग टू हॅव बीन वॉचिंग TV आणि त्याचं उत्तर त्या पॅसिव्हच्या फॉर्म्युल्यानुसार सब्जेक्ट त्याच्यानंतर ॲमिजार प्लस गोइंग टू हॅव बीन प्लस बीइंग आणि प्लस V3. त्या पद्धतीने आपण TV इज गोइंग टू हॅव बीन बीइंग वॉच्ड बाय हिम या पद्धतीने आपण त्याचं पॅसिव्हमध्ये रूपांतर करू शकतो. या ठिकाणी 3 कॉलम आपल्या समोर आहेत. सुरुवातीला व्हॉइसचं प्रकार दिलेला आहे त्यानंतर त्याचा फॉर्म्युला दिला आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स दिले. तर एक्झाम्पल सोबत त्याचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि फॉर्म्युल्यानुसार त्या पद्धतीने कसं चेंजेस केलेलं आहे हे देखील समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यानंतर मॉडल व्हर्ब्स
प्रेझेंट टेन्स. ॲक्टिव्ह व्हॉइसचं या ठिकाणी त्यांनी सूत्र दिलेलं आहे सब्जेक्ट प्लस वूड प्लस V1. यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम या पद्धतीने उदाहरण दिलेलं आहे आणि त्याचं पॅसिव्ह करताना द प्रॉब्लेम हा जो ऑब्जेक्ट होता त्याने आपण सुरुवात केली. द प्रॉब्लेम कॅन बी म्हणजेच जे काही मॉडेल ऑब्जेक्ट आलेली त्याच्यानंतर बी घ्यायचा आणि V3 क्रियापदाचं तिसरं सॉल्वचं तिसरं सॉल्व. द प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व या पद्धतीने सब्जेक्ट प्लस मॉडेल वर्ब प्लस बी प्लस V3. देन मॉडेल वर्ब्स प्रेझेंट परफेक्टमध्ये जर असेल तर एक्झाम्पल दिले. द स्नेक माइट हॅव किल्ड हिम. तर या पद्धतीने हिमची प्रथमा घेतली पॅसिव्ह वॉइस करताना. ही माइट हॅव बीनची योजना केली. किल्डचं तिसरं तेच आहे बायची योजना केली. आणि द स्नेक ही माइट हॅव बीन किल्ड बाय द स्नेक. त्याचा पॅसिव्हचा फॉर्म्युला आपल्या समोर आहे. सब्जेक्ट प्लस मॉडेल वर्ब प्लस हॅव प्लस बीन प्लस V3. या फॉर्म्युल्यानुसार आपण मॉडेल ऑब्जेक्टचं सुद्धा प्रेझेंट किंवा प्रेझेंट परफेक्ट मध्ये असेल त्याचं सुद्धा आपण पॅसिव्ह वॉइस कशा पद्धतीने करतात ते या ठिकाणी समजून घेतलं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये रूपांतर कसं करतात ते सर्व काळानुसार या ठिकाणी समजून घेतलेत. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ फायदेशीर किंवा आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पॅसिव्ह व्हॉइस किंवा ॲक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्हमध्ये कसं करतात, चेंज द व्हॉइस ज्याला आपण म्हणतो ते कशा प्रकारे करतात ते चांगल्या प्रकारे समजलं असेल अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो.